तुमचे हे उपवासाचे पराठे किंवा थालीपीठं वातट, चिवट आणि कडक होतात का? मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण असे पराठे बघणार आहोत, जे अगदी केल्यानंतर तासाभराने सुद्धा आहे असे मऊ लुसलुशीत राहतात. चवीला भन्नाट अप्रतिम असे होतात. त्याबरोबर ही खमंग अशी शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवणार आहोत. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी कढईमध्ये 5 ते 6 चमचे साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा. साबुदाणा भाजताना तो खूप जास्त आपल्याला कलर आणायचा नाहीये त्याला किंवा खूप हाय फ्लेमवरतीही भाजायचा नाहीये. फक्त त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी व्हावं इतपत फक्त साबुदाणा आपण इथे भाजून घेणार आहोत. बरं, काल आपण छान असे उपवासाचे कटलेट बघितले, तर कटलेट आणि हे पराठे यांची रेसिपी अगदी निम्म्यापर्यंत सेम आहे. त्यामुळे एका रेसिपीमध्ये तुम्ही 2 पदार्थ बनवू शकणार आहात. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी परफेक्ट अशी रेसिपी तुम्हाला समजेल. आता यासाठी उकडलेला बटाटा, वरई, हे भाजलेले साबुदाणे, त्याचबरोबर 5 ते 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, आलं, जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. चला तर सगळ्यात आधी चॉपरमध्ये आलं आणि हिरवी मिरची छानपैकी बारीक चॉप करून घेऊयात. चॉपर छान आहे, मी कालच तुम्हाला सांगितले, आणि अगदी सगळ्या गोष्टी छान बारीक होतात. अजिबातही ओबडधोबड राहत नाहीत. तुम्हाला हव्या तेवढ्या गोष्टी तुम्ही यामध्ये छान बारीक करू शकता आणि वापरण्यासाठी अगदी झटपट असं आहे. चला तर छान अशा या दोन्ही गोष्टी मी वाटून घेतल्यात. आता हे बाजूला ठेवूयात आणि वळूयात आपल्या पिठाच्या तयारीकडे. आता दरवेळेस आपण पराठे किंवा थालीपीठ भिजवताना कोणतीही उकड वगैरे न करता डायरेक्ट पीठ तयार करतो आणि बनवतो, परंतु आज तसं न करता आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत. सगळ्यात आधी साबुदाणा मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचा. वरई यामध्ये घातली तर साबुदाणा म्हणावा असा बारीक होणार नाही, त्यामुळे वरई घालण्या अगोदर साबुदाणा 1-2 मिनिटं छान असा वाटून घ्यायचा. तुम्ही बघू शकता साबुदाणा भाजलाय, त्यामुळे हलका झालाय, लगेच तो छान असा वाटला जातो. मिक्सरला तुम्ही आरामात या दोन्ही गोष्टी वाटू शकता. तुमच्याकडे छोटी गिरण असेल, जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गिरणीवरती दळून घेतलं तरीही चालेल. चला आता साबुदाणा बरोबर वरई सुद्धा मी छान अशी वाटून घेतली. आता या दोन्ही गोष्टी छान अशा बारीक झाल्यात. तुम्ही बघू शकताय अगदी बारीक रवा असतो ना, त्यापेक्षाही थोड्याशा बारीक झाल्या. आता यातले एक 5 ते 6 चमचे पीठ मी चाळून बाजूला ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला पराठे लाटताना उपयोगी पडणार आहे. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं, त्यावरती जिरीची फोडणी घालायची, हे केलेलं वाटण घालायचं आणि छान असं परतवून घ्यायचं. उपवासाला जर तुम्ही जिरे खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल. फक्त ही हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घाला. आता यामध्ये 1 वाटी वरईसाठी 2.25 वाटी पाणी घालायचं. हे प्रमाण अगदी अचूक असं आहे, त्यामुळे पाणी कमीही घालू नका आणि जास्तही घालू नका. पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. या पाण्याला छान खळखळीत अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर हे बारीक केलेलं पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं हटून घ्यायचं. याची आपल्याला छानशी उकड तयार करायची आहे, त्यामुळे एकदम पीठ घालू नका, थोडं थोडं करत पीठ घाला, म्हणजे पिठामध्ये अजिबातही गाठी गुठळ्या होत नाहीत. अगदी एकसारखं असं पीठ तयार होतं. चला, सगळं पाणी या पिठाने शोषून घेतलंय. तुम्ही बघू शकताय पाणी आपलं अजिबातही जास्त झालं नाहीये आणि कमी सुद्धा पडलं नाहीये. तळापासून व्यवस्थित पीठ मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने छानपैकी मौसूद करून घ्यायचं. आता झाकण ठेवून फक्त 1-2 मिनिटाची वाफ द्यायची. 2 मिनिटांमध्ये वरई आणि साबुदाणा दोन्ही गोष्टी अगदी परफेक्ट अशा शिजतात आणि या 2 गोष्टींची व्यवस्थित उकड काढून घेतल्यामुळे, व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे पराठे आपले अजिबातही वातट चिवट होत नाहीत. ते कितीही वेळ ठेवले तरी मऊ लुसलुशीतच राहतात, कारण या 2 मेन गोष्टीच आपण छान अशा शिजवून घेतल्यात. चला आता परातीमध्ये हे सगळं मिश्रण काढायचं, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. किमान 10 मिनिटं तरी सोडा या पिठाला, असंच ते छान थंड होऊ द्या. आणि त्यानंतर 2 मीडियम आकाराचे बटाटे छानपैकी उकडून घेतलेत, ते यामध्ये अशा पद्धतीने खिसणीने खिसून घालायचे. हाताने चुरून वगैरे घालण्यापेक्षा व्यवस्थित खिसून घाला, म्हणजे ते पटकन या पिठामध्ये मिक्स होतात. जर तुम्ही हाताने चुरून घातले ना तर मोठा राहिलेला बटाटा तो व्यवस्थित बारीक होणार नाही आणि आपलं पराठा लाटता येणार नाही. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा. कूट घालताना सुद्धा कूट चांगला बारीक असावा, ओबडधोबड नसावा, जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मळून घ्यायच्या. उकड छान थंड झाल्यानंतर यामध्ये बटाटा घातल्यामुळे या मिश्रणाला या स्टेजला पाणी सुटत नाही. जर तुमचं मिश्रण गरम असेल, कोमट असेल आणि त्या स्टेजला जर तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटा खिसून घातला तर पिठाला आपल्या पाणी सुटेल आणि पीठ आपलं ओलसर होईल. त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच उकडलेला बटाटा घाला. त्यानंतर आता वरून 2 चमचे तेल घालायचं. व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं पिठाला. तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय, छान घट्टसर असं हे पीठ आहे. अजिबातही पातळ झालं नाहीये. पातळ झालं तर पराठा लाटताना सुद्धा तो हाताला चिटकेल, पोळपाटाला चिटकेल. त्यामुळे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं. आता छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे. तुम्हाला पराठा किती मोठा किती लहान हवाय त्यानुसार तुम्ही याचे उंडे तयार करून घ्या. आणि जे 5 ते 6 चमचे पीठ आपण वरई आणि साबुदाण्याच्या बाजूला ठेवलं होतं, त्या अगोदर सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं, कारण ते पीठ लावून आपल्याला पराठा लाटायचा आहे. चला आता थोडंसं हे पीठ घातलंय वरई आणि साबुदाण्याचं, त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि पिठी लावत लावत पराठा छान असा लाटून घ्यायचा. पिठी थोडीशी जास्त लागते,
त्यामुळे पिठी छान व्यवस्थित लावा आणि नंतर पराठा लाटा. एकदा तुम्ही पिठी व्यवस्थित लावली ना, नंतर लावायची सुद्धा गरज पडत नाही. सहजपणे पराठा लाटता येतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पराठा लाटला जातोय. पराठ्याला चिरा जात नाहीयेत, तडे जात नाहीयेत किंवा तो फाटतही नाहीये. अतिशय सुंदर असा पराठा लाटला गेलाय. तुम्ही बघू शकता हातावरून मी आलटी-पलटी करतेय तरी सुद्धा त्याला चिर जात नाहीये. आता मी एका वेळेस 3 पराठे करून घेतेय आणि त्यानंतर भाजायला घेते. असे तुम्ही एका वेळेस 4 ते 5 पराठे करून ठेवू शकता आणि नंतर भाजायला घेऊ शकता. चला आता तवा छानपैकी गरम करायचा, 2 चमचे तेल शिंपडायचं आणि यावरती हा पराठा घालायचा. वरून थोडंसं परत एकदा तेल भुरभुरून घेतेय, जेणेकरून पलटी केल्यानंतर तव्याला हा पराठा चिटकू नये. आता दोन्ही बाजूनी अगदी छान मीडियम फ्लेमवरती खमंग खुसखुशीत होईपर्यंत पराठा छान भाजून घ्यायचा. आता पराठा तुम्हाला छान खुसखुशीत क्रिस्पी आवडत असेल तर थोडंसं लो फ्लेमवरती भाजा आणि मऊ लुसलुशीत आवडत असेल तर थोडंसं हाय फ्लेमवर भाजा. सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहेत त्यामुळे फक्त याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा पराठा आपला भाजला गेलाय. चला आता या पराठ्याबरोबर खाण्यासाठी सुंदर अशी चटणी सुद्धा तयार करून घेऊयात. त्यासाठी कच्चे शेंगदाणे घेतलेत, भाजलेले शेंगदाणे घेतले तरीही चालेल. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि 3 ते 4 चमचे दही घ्यायचं. इथे मी घट्ट घरातल्या साईचं दही घेतलंय. तुम्ही कोणतंही दही घेऊ शकता, फक्त कमी आंबट घ्या. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला या सगळ्या गोष्टी छान अशा वाटून घ्यायच्या. अगदी झटपट अशी ही चटणी तयार होते आणि या पराठ्यांबरोबर अप्रतिम अशी लागते. अगोदर सांगितल्याप्रमाणे याच पिठाचे आपण छान असे सुंदर उपवासाचे कटलेट तयार केले. त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, जाऊन एकदा नक्की बघा. अतिशय टेस्टी असे उपवासाचे कटलेट तयार होतात. चला सुंदर असे आपले पराठे आणि त्याबरोबर उपवासाची ही खमंग अशी चटणी आपण सर्व करून घेतलीये. चला तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला हे उपवासाचे पराठे नक्की तयार करून बघा. नेहमी येणाऱ्या अडचणी या एका रेसिपीमुळे तुमच्या संपूर्णपणे दूर होणार आहेत. अजिबातही तुमचे पराठे किंवा थालीपीठं चिरणार नाहीयेत, तुटणार नाहीयेत, चिवट आणि वातट होणार नाहीयेत. तुम्हाला मी एक घास तोडूनही दाखवते. किती मऊ लुसलुशीत हे पराठे आहेत हे तुम्हाला बघूनच समजत असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशा सुपर टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि अशी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.